नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। महाकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी विरोधक आमने सामने, कारखान्याच्या पुनर्जीवनावर राजकीय संग्राम। महाकाली शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। कारखाना बंद पडल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने शेतकरी, सभासद, कामगार आणि राजकीय पक्षांचे लक्ष या लढतीकडे लागला आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरती मर्यादित न राहता कारखान्याच्या पुनर्जीवनाचा मार्ग आणि तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणे ठरवणारी ठरणार असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ संचालक मंडळाच्या निवडणुकीपुरती मर्यादित न राहता कारखान्याच्या पुनर्जीवनाचा मार्ग आणि तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणे ठरवणारी ठरणार असल्याचं मानलं जात आहे। महाकाली साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील सभासदांचाही समावेश आहे। या निवडणुकीत 14,925 वैयक्तिक सभासद, 50 संस्था, 1,434 ब वर्ग सभासद आणि 1 MSCS सभासद मतदानाचा हक्क बजावणारा आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे दोन्ही राज्यातील सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागलं आहे। गेल्या 5 वर्षापासून महाकाली साखर कारखाना बंद असून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर वित्तीय संस्थांची कोट्यवधी रुपयांची कर्जे तसेच थकीत देणी यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे। याचा मोठा फटका शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करणं, कर्जमुक्तीचा मार्ग शोधणे आणि सभासदांची हित सुरक्षित ठेवणे हेच निवडणुकीतील प्रमुख प्रचाराचे मुद्दे ठरणार आहेत। महाकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून यावेळी प्रथमच सत्ताधारी गटाविरोधात सक्षम विरोधी पॅनल उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत। नागरोळी येथे झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडके यांनी कारखाना बंद पाडण्यामागील कारणांवर टीका करत सध्याच्या व्यवस्थापनावर निशाणा साधला।